तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी क्रिसमस स्पेशल ऑरेंज केक बनवते. तर सर्वात आधी तर एका भांड्यामध्ये ऑरेंज ज्यूस घेतलाय आणि त्याच्यामध्ये जे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ते सगळे ड्रायफ्रुट्स आहेत तर ते भिजवून ठेवायचे. तर मी ओव्हरनाईट सोक केलं होतं. रात्रभर मी हे भिजत ठेवले होते. तर त्यामध्ये मी मनुके, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, टुटी फ्रुटी जे माझ्याकडे होते तर ते वापरलेले आहेत. आणि हे जे मिश्रण आहे तर यावर झाकण ठेवून मी ते रात्रभर भिजण्यासाठी ठेवणार आहे. तर बघू शकता चमच्याने थोडंसं मिक्स करून घेतेय आणि त्याच्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवलाय आणि त्यावर अर्धा कप साखर घेतली आहे. तर साखर थोडीशी स्प्रेड करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे मी. साधारणतः 1-2-3 चमचे इतकं पाणी ऍड करायचं आहे त्याच्यामध्ये आणि ते मेल्ट करून घ्यायचं, कॅरमलाइज करून घ्यायचे. आणि हे जे आहेत हे रात्री भिजत घातलेले ड्रायफ्रुट्स आहेत तर छान असे फुललेले पण आहेत आणि बघू शकता तुम्ही. त्यानंतर साखर आहे त्याच्यामध्ये 1-2-3 चमचे पाणी टाकलं होतं आणि ही जी साखर आहे तर ती चांगली मेल्ट झाली पाहिजे आणि त्याचा रंग पण आहे तर तो ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते मेल्ट करून घ्यायची, कॅरमलाइज करून घ्यायची. तर एक 5 ते 7 मिनिट्स लागतात आपल्याला या प्रोसेसला. तर बघू शकता तुम्ही त्याचा रंग बदलायला लागलाय आणि पूर्णपणे रंग चेंज झाला की त्यानंतर त्यामध्ये पाणी ऍड करायचंय. तर बघू शकता तुम्ही रंग जो आहे तर तो पूर्णपणे ब्राऊन झालाय आणि पूर्ण साखर जी आहे तर ती चांगली विरघळलेली आहे. बिलकुलही साखर नाहीये त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये पाणी ऍड करणार आहे आणि बघू शकता तुम्ही पाणी पण मेल्ट त्याच्यामध्ये साखर होईपर्यंत जे ब्राऊन कलर झालेला आहे शुगरचं तर ते पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत आपल्याला लिक्विड फॉर्मॅटमध्ये ते बनवून घ्यायचंय. तर बघू शकता तुम्ही साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि आता हे जे आहे मिश्रण तर हे थंड करून घ्यायचंय आणि त्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून घेतलंय. तर बघू शकता तुम्ही मिश्रण जे आहे तर ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे तर त्यासाठी साधारणतः पाव कप इतकं तेल घ्यायचंय. तर तेल जे आहे तर ते कोणत्याही फ्लेवरचं नाही वापरायचंय. म्हणजे शेंगदाणा तेल असेल किंवा मोहरीचं तेल असेल जेणेकरून आपल्याला त्या केक जो आहे तर त्याला त्याचा स्मेल येईल म्हणून आपल्याला इतर कोणतंही वापरायचंय पण कोणत्याही फ्लेवरचं नाही वापरायचंय. तर बघू शकता तेल ऍड केलंय आणि त्याच्यामध्ये दूध पण ऍड करणार आहे आणि हे जे सर्व मिश्रण आहे तर ते चांगलं असं फेटून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही दूध ऍड केलंय आणि त्यानंतर हे सर्व जे मिश्रण आहे तर ते छान एकत्र मिक्स करून घ्यायचंय. त्याचा रंग पण बदललेला आहे बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये बाकीचे सर्व जे जिन्नस आहेत तर ते ऍड करायचे. तर त्यासाठी चाळण ठेवणार आहे मी त्याच्यावरती आणि त्यामध्ये साधारणतः 1-1.5 कप इतका मैदा घ्यायचा आहे आणि एक 3 ते 4 चमचे इतकी दूध पावडर आहे तर ती घेतली आहे. अर्धा चमचा खायचा सोडा आहे तर तो घेतलाय आणि 1 चमचाभर बेकिंग पावडर आहे तर ती ऍड करणार आहे आणि हे सर्व जे आहे तर ते छान असं चाळून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही हे सर्व मिश्रण आहे तर ते चाळून घेणार आहे. तर 1 कप मी मैदा ऍड केला होता त्यामध्ये अजून अर्धा कप मैदा ऍड करायचा आहे. तर रिमेनिंग जे आहे मैदा तर तो पण ऍड करते मी आणि तो पण त्यामध्ये त्या मिश्रणामध्ये चाळून घेतेय. तर अतिशय टेस्टी हा केक लागतो. ऑरेंज फ्लेवर आणि ड्रायफ्रुट्समुळे याची टेस्ट खूप छान येते. तर हे मिश्रण छान एकत्र करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जे आपण ड्रायफ्रुट्स भिजवलेले होते तर ते ऑरेंज ज्यूस आणि ड्रायफ्रुट्स ते मिक्सचर आहे तर ते ऍड करणार आहे मी. तर बघू शकता तुम्ही आणि ते मिक्स पण छान एकत्र करून घ्यायचंय आणि विस्कने चांगलं मिक्स करून घ्यायचं एकत्र. तर बघू शकता तुम्ही तर हे मिश्रण थोडंसं माझ्याकडून
पातळ झालाय, त्यामुळे तो जो केक आहे तर तो बेक होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागला. त्यामुळे त्याचा रंग जो आहे तर अगदी डार्क आला होता, पण चवीला खूप छान झालं होतं. तर बघू शकता तुम्ही मिश्रण तयार आहे आणि आता केकचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये मी केक बनवणार आहे. तर त्याला तेल लावून त्यावर मैदा टाकून घेतलं होतं आणि आता त्या भांड्यामध्ये हे जे मिश्रण आहे तर ते ॲड करायचंय आणि त्यानंतर कढई पण मी प्रीहीट करून घेतली होती ऑलरेडी. त्यामुळे त्यामध्ये साधारणतः एक 30 ते 40 मिनिट्सपर्यंत आपला जो केक आहे तर तो बेक करून घ्यायचा आहे आणि अतिशय टेस्टी असा ऑरेंज फ्लेवरचा जो केक आहे तर तो तयार आहे. तर केक थोडं शिजण्यासाठी जास्त वेळ लागला, कारण थोडंसं बॅटर जे आहे तर ते थोडंसं घट्ट हवं होतं. तर बघू शकता तुम्ही अतिशय टेस्टी आणि स्पंजी असा केक आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता तुम्ही अतिशय स्पंजी असा केक आहे तर तो तयार आहे. रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.